नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. जानकी, ऐश्वर्या, सारंग जेव्हा ते खोदत असतात तेव्हा त्या फावड्यामध्ये एक पाय वर येतो आणि पाय वर आल्यावर तिघेही धक्का बसतो आणि लांब होतात की हे काय. म्हणून त्या हिम्मत करतात आणि अजून माती बाजूला सावरून बघतात तर काय, कोण आहे हे. जेव्हा पूर्ण त्यांना जी माती काढलेली असते आणि एक बॉडी दिसते आणि बॉडी जेव्हा अशी व्यवस्थित बघतात तर काय, विक्रांत भाऊजींची ही बॉडी. आता मात्र तिघांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकलेली असते आणि जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. जोरात असे किंचाळतात, जोरात किंचाळतो. विक्रांताजी आणि सारंग रडायला लागलेला असतो. आता घाबरलेला असतो आणि पटकन असं वर येतो कारण तो खूप घाबरतो. डोक्याला हात लावलेला असतो की मी हे काय बघतीये. पण हे कसं झालं, जानकीला धक्का बसलेला असतो. ती एक्सेप्टच करत नाही की विक्रांत भाऊजींची डेड बॉडी माझ्यासमोर पडली. शर्वरी वंशांना कसं सांगायचं. आता जानकीला टेन्शन आलेलं असतं. जानकीला कुठे माहिती की सगळं हे शर्वरीनेच केलंय. जानकी बिचारी घाबरते की म्हणते शर्वरी वंश म्हणाल्या होत्या की विक्रांत भाऊजी फ्रॉड करून कुठेतरी निघून गेले. मग इथे कसे, हे काय. आता जानकीच्या हळूहळू लक्षात येतं सगळं. तसंच बसत नसतो, अगदी धक्का बसलेला असतो. हे काय, हे काय, सारखा सारखा प्रश्न विचारत असते. अरे म्हणते आपल्या विरोधात केलेलं कोणीतरी कारस्थाने आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न होतोय जानकी. की म्हणते मी पोलिसांना कळवते. ऐश्वर्या म्हणते नाही नाही नाही, पोलिसांना नको बोलवूस, आता पोलिसांना कळवायचंय. ऐश्वर्या म्हणते नाही, चूक करू नको जानकी. त्यांची डेड बॉडी कोणीतरी मुद्दामून आपल्या मागच्या अंगणात पुरली आहे कारण आपण सगळे अडकावं म्हणून. कळतंय का. आता पोलिसांना बोलवलं तर पोलीस आपल्यावरच संशय घेणार. तरी विल्हेवाट लावूया प्लीज जानकी, ऐक. जानकी म्हणते नाही, मी पोलिसांना बोलवते, इथे थांबायचं. ऐश्वर्या काय झालंय ना हे पोलिसांना कळवायलाच हवंय. पोलिसांना कळवणारे ऋषिकेशला सुद्धा सांगणार. जानकी अजिबात ऐकत नाही आणि लगेच ऋषिकेशला आणि पोलिसांना सांगायला ती पळतच गेलेली असते. ऐश्वर्याला इतकं टेन्शन येतं, आता पोलीस आपल्यालाच अडकवणार आहे या प्रकरणामध्ये. तसं आलेली असते. ऋषिकेश माझा फोन कुठे झालं, एवढी काय घाबरली आहे तू. ऐश्वर्या म्हणते जानकी का ऐकत नाहीये, तिला का कळत नाहीये. पोलिसांनीच आपल्याला बघितलं नाही इथे तर आपणच काहीतरी केलंय म्हणून आपल्याला अरेस्ट करतील. त्यापेक्षा ना आपण या बॉडीची विल्हेवाट लावूया. सगळ्याची भीती वाटते, या सगळ्यात अडकायचं नाहीये मला सारंग. आपण सगळ्यातून बाहेर पडू. सारंग म्हणतो ऐश्वर्या शांत व्हा, शांत व्हा, प्लीज शांत व्हा. जानकीबाईने सांगते तसं करूया. ऐश्वर्या अजिबात ऐकायला तयार नसते. नाही, जानकी सांगते तसं करायचंच नाहीये आपल्याला. आपल्याला ह्या बॉडीची विल्हेवाट लावायची, आपल्या अंगावर काही घ्यायचंच नाहीये. कळतंय का. जानकीचं ऐकलं तर आपण अडकून जाऊ. आता मी जानकीला साथ देणार नाहीये. आपण ही बॉडी घेऊन कुठेतरी नेऊन टाकूया. त्या घाबरलेली असते, खूप खूप तिच्या माणसं दडपण आलेलं असतं की आता करायचं काय. पोलिसांच्या तावडीत मला खरंच अडकायचं नाहीये. पोलिसांचे प्रश्न, त्यांचे ते विचारण्याची पद्धत, या गोष्टीला मी फार वैतागलीये. मला आता परत त्यात अडकायचं नाहीये. म्हणतो असं का बोलताय तुम्ही. सारंग आता रडकोंडीला आलेलं असतो. तुम्ही असं का म्हणताय सारखं सारखं. आपण करूया काहीतरी, तुम्ही रिलॅक्स व्हा. प्लीज कशी इन्क्वायरी करतात ना मी बघितलंय स्वतः. मला आता परत याच्यात अडकायचं नाही. पण ही बॉडी उचलू आणि इथून विल्हेवाट लावू. ऐका तुम्ही, जानकी इनोसंट आहे, ती अजिबात तिरकस विचार करत नाही. तुम्ही पटकन ही बॉडी उचलल्याला मदत करा आणि इथून कुठेतरी दूर नेऊन टाकू. प्रकरणाकडे बाकी सगळी लोक चांगल्याच नजरेने बघणारे. तिला कळत नाहीये ती भोळी आहे. असं नाहीये, आपल्याला इथून पळवाट काढायलाच लागणार आहे. इथून आपल्याला निघून जायचंय हे बॉडी घेऊन. कळतंय का. जानकी ते पोलिसांना आणेपर्यंत आपण इथून पळून जाऊया. आपण काहीच केलेलं नाही, मग आपण घाबरायचं काय. काही केलेलं नाहीये पण अडकावं म्हणून तर कोणीतरी इथे बॉडी पुरली आहे ना. कळतंय का तुम्हाला. हे प्रूव्ह करायला लागेल की आपण काहीच केलेलं नाहीये. त्यामुळे सारंग आपण इथून निघतोय. कळतंय का तुम्हाला. प्लीज माझं ऐका, आपण इथून निघूया. बरं घाबरलेली असते, सारंग सुद्धा घाबरलेला असतो. पण बॉडीची तर विल्हेवाट लावायची आहे. सारंग म्हणतो ठीक आहे, तुम्ही रडू नका आणि हायपर होऊ नका, आपण उचलूया बॉडी इथून. आता जानकी इतकी घाबरलेली असते, तिचे शब्दच फुटत नसतात. ती रडत असते, मम करत सांगण्याचा प्रयत्न करत असते की एक्झॅक्टली ऋषिकेश काय झाले आणि मी का एवढी घाबरली आहे. विक्रांत भाऊजीची बॉडी कोणीतरी मागच्या अंगणात आणून पुरली आणि तीच आम्ही, कसला वास येतोय म्हणून खड्डा खोदला तर विक्रांत भाऊजींची बॉडी दिसली आम्हाला समोर. आता जानकीने ऋषिकेशला सगळं सांगून टाकलेलं असतं. पोलिसांना कळवायला हवं. तिने इतके गडबडीत गोंधळा सांगितलंय की ऋषिकेशला काहीच कळालेलं नसतं. जानकी तू काय सांगते ना, मला काहीच कळत नाहीये. जरा शांत होऊन व्यवस्थित सांगशील का, तेव्हा मला कुठे काही कळेल. रावांची बॉडी मागच्या अंगणात, तुला काय बोलते ते तरी कळतंय का. तर ऋषिकेश चिडलेला असतो. काहीच कळत नाही, तू काय बोलतेय, तू काय म्हणते, मला काही समजत नाहीये, माझं गोंधळ उडालाय. घडलंय जरा व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करतेस का जानकी. तू काय बडबडतीये वेड्यासारखी. आता जानकी अगदी सुरुवातीपासून ऋषिकेश पर्यंत पोहोचली ते सगळं काही डिटेलमध्ये सांगत असते. धूप फिरवत असते. मग मगासपासून काहीतरी घाणेरडा वास येतोय, उद्या बघूया आपण गुलाबला सांगून. मग नंतर ठरवतात की नाही आपण जाऊन बघू की नेमकी काय. असं करता करता त्यांनी पूर्ण तो खड्डा खोदलेला असतो आणि तिथून डायरेक्ट बॉडी निघालेली असते विक्रांतची. हा सगळा घडलेला प्रकार अगदी डिटेलमध्ये सांगितलेला असतो ऋषिकेशला. आणि आता कुठे ऋषिकेशच्या लक्षात येतं की मागच्या अंगणात ऋषिकेशची बॉडी कशी सापडली. वास यायचा म्हणून यांनी सहज खड्डा खोदला आणि मग ती बॉडी सापडली. हे सगळं आता सांगून झालेलं असतं. रंगला कसा धक्का बसला, ऐश्वर्या आणि मी कशी घाबरले. आणि मग ऐश्वर्या म्हटली की इथे नको ती बॉडी आपल्या अंगावर येईन उगच, त्यापेक्षा आपण या बॉडीची विल्हेवाट लावू. पण मी ऋषिकेश हिम्मत करून तुम्हाला सांगायला आली की असं असं झालंय, आपण स्वतः पोलिसांना बोलूया. आता एकंदरीत सगळं डिटेलमध्ये सांगितल्यामुळे ऋषिकेशला बरोबर काय झालंय काय नाही कळालेलं असतं.
रडायला लागलेली असते जानकी. घराच्या मागच्या अंगणात विक्रांत भाऊजींची बॉडी आहे. आता पळतच सुटलेला असतो जानकी आणि ऋषिकेश की हे काय सांगती, ही धक्का बसलेला असतो. विश्वास तर बसत नसतो, पण जानकी सांगते म्हटल्यावर विश्वास ठेवायला लागणार. दोघंही आता पळतच सुटलेले असतात मागच्या अंगणात. कुठे आहे बॉडी? जानकी, तू तर म्हटली ना विक्रांत भाऊजींची बॉडी, तर मग कुठे आहे बॉडी? नाहीये इथे. जानकीलाही धक्का बसतो. ऐश्वर्याने बॉडी उचललेली असते. नको म्हटलं तरी ऐश्वर्या बॉडी घेऊन पळालेली आहे. ऐश्वर्याने बॉडी इथून हलवली. नको म्हटलं होतं मी तरी सुद्धा ती घेऊन गेली. सारंग आणि ऐश्वर्या हायवे वरून चाललेले असतात. आता विक्रांतची बॉडी डिक्कीमध्ये टाकलेली असती आणि भरधाव वेगाने ते चाललेले असतात. कुठेतरी लांब जाऊन ती बॉडी टाकून द्यायची त्यांच्या डोक्यात. अरे म्हणते डेड बॉडी घेऊन आलो, बरं झालं की नाही, आता कुठेतरी विल्हेवाट लावून देऊ त्याची. म्हणतो देव करून ही आयडिया कामाला येऊ, नाही तर पुरते अडकू आपण, तर कोणीच काढू शकत नाहीये बाहेर आपल्याला. सारंग खूप घाबरलेला असतो, तरीही गाडी चालवण्याचा तो प्रयत्न करत असतो. गाडी चालवत असतो सारंग, तेव्हा त्याला आठवतं की गाडीमध्ये बॉडी कशी टाकली. की बहिणीला इथे येऊ द्या हा शेवटपर्यंत म्हणालेला असतो. ऐश्वर्याने अजिबात ऐकलेलं असतं. ऐश्वर्याने घाई केलेली असते. तिला यायच्या आधी बॉडी उचलायची, कारण ती आपल्याला बॉडीला हात लावू देणार नाही. यायच्या आधी विल्हेवाट लावायची. ऐश्वर्याने हट्टच पकडलेला असतो आणि ऐश्वर्याच्या हट्टाला कंटाळून त्याने शेवटी बॉडी इथून उचलायची असा निर्णय घेतलेला असतो आणि फायनली ते बॉडी उचलतात. सारंगने मागच्या दाराने गाडी आणलेली असते. मग दोघांनी मिळून बॉडी त्याच्यात टाकलेली असते आणि मग तिथून ते फरार झालेले असतात. हा सगळा प्रसंग गाडी चालवत असताना सारंगच्या डोळ्यापुढे आलेला असतो. सारंगला सारखं ते आठवत असतं आणि तो खूप घाबरलेला असतो. बरं आपण याच्यात अडकणार नाही ना? ऐश्वर्या म्हणते नाही हो सारंग, नाही अडकणार. ऐश्वर्याने वेडेपणा केलाय आणि बॉडी उचलून पळाली येते. आता अजून महाग होणार आहे आणि अजून गोष्टी कॉम्प्लिकेटेड होणार आहे. आता हे सगळं खूप खूप महागात पडणार आहे आपल्याला. आता जानकीला हे कळत असतं आणि ऋषिकेशचं ते डोकं बंद पडलेलं असतं की हे काय चालवलं या लोकांनी. त्याने वेडेपणा केला, बॉडी हलवू नको सांगितलं पण तिने हलवलीच. शांत हो बरं, अजिबात पॅनिक होऊ नको जानकी. ऋषिकेश आता जानकीला शांत करण्याचा प्रयत्न करतो. ऋषिकेशने आता सारंगला फोन लावलेला असतो. अजिबात वेळ व्हायला घालवत नाही आणि लगेच फोन लावतो. ऐश्वर्या घाबरलेली असते. फोन उचलायचा नाही असंच ती सारखं म्हणत असते. आता कधीतरी फोन घ्यायला लागणार ना, बघू जेव्हा घ्यायचं तेव्हा, पण आत्ता काय फोन उचलायचा नाही. मागे पुढे ऐश्वर्या बघत असते आणि भरधाव वेगाने ते चाललेले असतात. उचलू नको सारखं सारंगला सांगितलेलं असतं तरी सारंगने फोन उचललेला असतो. दादा बोल रे, की म्हणते आत्ताच्या आत्ता घरी यायचा. मागे असं म्हणल्या सारंग म्हणतो ऐश्वर्या वाट लागली, समोर बघा पोलिसांचा बंदोबस्त आहे. पोलीस असतात. आता ऐश्वर्या घाबरलेली असते, सारंग सुद्धा घाबरलेलं. नाकाबंदी सुरू आहे. आता आपण अडकणार म्हणजे अडकणार. तर गाडी पोलिसांच्या जवळ गेल्यावर लक्षात आलेलं असतं की नाकाबंदी सुरू आहे. काय झालंय ऋषिकेश इकडून विचारत असतो. नाकाबंदी यांच्या लक्षात येतं की पोलिसांसमोर यांची गाडी जाऊन थांबली. आता इथे थांबवलेली असते. दोघंही इतके घाबरलेली असतात. आता पोलिसांना बघून तर यांना घामच फुटलेला असतो की आता करायचं काय. एकमेकांना रिलॅक्स असं म्हणतात. पोलीस बघतात की यांना घाम फुटलाय, हे प्रचंड घाबरलेले आहेत. म्हणतो जरा घाई आहे साहेब, आम्हाला पेपर दाखवा म्हटलं ना तर पेपर दाखवायचे. फोन चालूच असतो. ऋषिकेश आणि जानकी असं तिकडे काय होतं एक्झॅक्टली ते ऐकत असतात, कारण फोन सुरूच ठेवलेला असतो. पेपर वगैरे बघत असतात पण यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा बघतात, कारण प्रचंड हे घाबरलेले असतात. की उघडून दाखवा. ऐश्वर्या म्हणते पेपर क्लिअर आहे, मग डिक्की उघडायची काय गरज आहे, जाऊ दे की आम्हाला उशीर झालाय साहेब प्लीज. रेग्युलर चेकअप आहे, डिक्की उघडायलाच लागणार आहे. सारंगने शेवटी डिक्की उघडून दिलेली असते कारण पर्याय नसतो. हवालदार डिक्की चेक करा असं म्हटल्यावर हवालदार एका मिनिटात डिक्की खोलतो. हवालदार जोरात किंचाळतो की डिक्की डेड बॉडी आहे. आता यांचं धाबदन आणलेलं असतं, यांना घाम फुटलेला असतो. काय करू आणि काही नाही यांना सुचत नसतं. जर पळूनही जाता येत नसतं, गाडीही सोडता येत नसते आणि भरधाव वेगाने काहीही त्यांच्या हातात राहिलेलं नसतं. पुरते अडकलेले असतात ऐश्वर्या आणि सारंग. किला आणि ऋषिकेशला सुद्धा कळालेलं असतं की आता यांना पकडले पोलिसांनी. डेड बॉडीज बघितली म्हणल्यावर यांना काय सोडत नसतात. मात्र ऐश्वर्या आणि सारंग जोरात रडायला लागलेले असतात. त्यांच्याकडे काहीही पर्याय नसतो. जानकी नको म्हटलेली असते तरी सुद्धा यांनी शहाणपणा केलेला असतो आणि ती बॉडी घेऊन पळालेली असतात. आता पोलिसांनी पकडलेलं असतं आणि आता याच्यातून बाहेर पडणं इम्पॉसिबल असतं. की म्हणते ऋषिकेश पोलिसांनी पकडले डेड बॉडीसह, आता यांचं काही खरं नाहीये. आणखी म्हणत असते की ऐश्वर्या आणि सारंगचा काही एक संबंध नाही आणि आपला सुद्धा काही संबंध नाहीये, पण आळ येणार म्हणजे येणार. सांगत होते की इथून बॉडी हलवू नका, यांनी ऐकलंच नाही. विक्रांतरावांची बॉडी इथे आलीच कशी हा प्रश्न आहे जानकी. आपल्याला शोधायला लागणार आहे, तुला कळतंय का. ऐश्वर्याने खड्डा स्वतःसाठी खणलाय. ऋषिकेश म्हणतो असं असेल तर खूप मोठ्या अडचणी सापडलोय जानकी आपण. आता याच्यातून निघणं अवघड आहे, अवघड. मोठा आणि भयानक असा प्रॉब्लेम झालाय जानकी. आता काय आणि कसं सगळं सावरायचं. जानकीला काही कळत नसतं, काही सुचतच नसतं की आता करायचं काय. प्रॉब्लेमवर काहीतरी सोल्युशन असताना ऋषिकेश सौमित्र भाऊजींना पटकन सांगा. अजिबात वेळ व्हायला घालवत नाही आणि पळतच आलेले असतात सौमित्रकडे. ऋषिकेश हळूहळू दार वाजवतो आणि सौमित्र असा हळू आवाज देतो. तर आता पटकन उठतो. कोण एवढ्या रात्री आलंय म्हणून आता दार उघडायला हा घाईघाईने गेलेलं असतं. बाहेर येतो तो काय, जानकी रडवेली घाबरलेली असते आणि समोर ऋषिकेश उभा असतो.
मोठा प्रॉब्लेम झालाय आणि त्यासाठीच तुम्हाला बोलवायला आलो. काय झालंय, आपल्या आवाजाने ना अवंतिका उठेल, बाहेर येऊन बोलूया. अवंतिका जागी होईल म्हणून बाहेर बोलवलेलं असतं सौमित्रला. तर सौमित्र दार लावून घेतो आणि आता ते बाहेर येऊन निवांत बोलणार असतात. सांगायला लागते, आपल्या घराच्या मागच्या अंगणात काही दिवसापासून घाणेरडा वास येतो. आम्हाला वाटलं घूस उंदीर काहीतरी मेलं असेल, काहीतरी खराब झालंय म्हणून वास येतो एवढा घाणेरडा. जास्ती वास येत होता. मला वाटलं घुस असणार म्हणून मी बघायला जाऊ, स्वच्छ वगैरे करू म्हणजे त्याचा वास येणार नाही. ते बऱ्याचशा मुंग्या होत्या, म्हणजे मुंग्यांच्या रांगात चौकोनी भागात पसरलेल्या होत्या. ईश्वराने त्या मुंग्यांच्या रांगांचा पाठलाग केला. ती एका जागेवर जाऊन पोहोचलो. आम्ही पर्टिक्युलर ठिकाणी खूप घाण वास येत होता. काय म्हणून आम्ही उकरायला लागलो. आम्ही उकरलं, मी, ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी. डेड बॉडी मिळाली. आता तर सौमित्राला काय करू आणि काही नाही काही कळत नसतं की डेड बॉडी आपल्या अंगणात. डेड बॉडी विक्रांत भाऊजींची होती. आता मात्र सौमित्राच्या पायाखालची जमीन सरकलेली असते की विक्रांत भाऊजींची डेड बॉडी, तेही आपल्या मागच्या अंगणात. विक्रांत भाऊजीची डेड बॉडी आपल्या अंगणात काय करते आणि इथे कशी, हाच प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. जसा तुम्हाला पडला तसा सगळ्यांनाच पडलाय. भाऊजी खरंच माहित नाही भाऊजी डेड बॉडी कशी आली, कुठून आली, पण डेड बॉडी होती एवढं मात्र नक्की आहे. आणि ती बघून आम्ही भयानक असं घाबरलो. ठरवलं की पोलिसांना कळूया, आपण काहीच करायचं नाहीये. म्हणून मी ऋषिकेशला आणि पोलिसांना बोलवायला आतमध्ये आली होती की आतमध्ये येऊन फोन लावते आणि ऋषिकेशला सुद्धा सांगते. बऱ्या म्हणत होती की असं करायला नको, ही बॉडी उचलू आणि कुठेतरी नेऊन टाकू म्हणजे आपल्यावर येणार नाही, नाहीतर पोलीस म्हणतील की तुम्हीच मारून तुमच्या इथेच पुरलंय. करायला सांगितलं असं काहीच होणार नाही, जे सत्य आहे ते सांगूया पोलिसांना. पण ऐश्वर्या इतकी घाबरली की तिला काही सुचेच ना. ऐश्वर्या आणि सारंग भाऊजीने डेड बॉडी गाडीत टाकली आणि गाडी भरधाव वेगाने घेऊन हायवेने चालले होते. पोलिसांनी बरोबर त्यांची गाडी पकडली. डिक्की उघडली तर काय, डिक्कीत विक्रांत भाऊजींची डेड बॉडी दिसली. त्यांना आता रंगेहात पकडले पोलिसांनी आणि आता त्यांना अरेस्ट केलंय. पोलिसांनी पकडले. आता सौमित्राला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की हा काय गोंधळ घालून ठेवलाय. सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि डेड बॉडी सुद्धा पोलिसांनीच ताब्यात घेतली. आणि काय केलंय, मूर्ख आहे का ती, जरा ऐकता येत नाही का, तिला अक्कल नाहीये का. आधी सौमित्राला ऐश्वर्याचा राग असतो आणि त्यात ऐश्वर्याने हे सगळं केलं तो सहनच करत नाही. इतकी बडबड करायला लागलेला असतो. तिने मूर्खपणा केलाय मान्य आहे, पण ऐकतोस का आता याच्यावर काय करू शकतो त्याच्यावर विचार करायला पाहिजे आपण. तिला का नाही अडवलं, ती घाबरली ठीक आहे, पण सारंगने अडवायला पाहिजे होतं की नाही. सारंग सुद्धा घेऊन पळाला तिला, त्याचंही अक्कल चालली नाही का. गांगरून गेला असेल रे, सगळं ऐश्वर्याचं डोकं असणार आहे. त्या बिचाऱ्याला काहीच सुचलं नसणार आहे. त्याला गोडगोड बोललं की लगेच विरघळून जातो आणि बरोबर ऐश्वर्याने हेच केलं असणार आहे. इमोशनल ब्लॅकमेल केलं की लगेच तयार झाला तो बॉडी उचलायला गाडीत टाकून घेऊन जाऊया. काय मूर्खपणा केला या लोकांनी. स्वतःहून ते पोलिसांच्या ताब्यात गेलेत. आता खरंच अवघड झालेलं असतं सगळंच. ऐश्वर्याची चूक आहे आणि सगळ्यांना भोगायला लागणार आहे. आता खूप अडकणार आहोत आपण. केस चूक कुणाची आहे, कुणामुळे झालं हे नंतर ठरवूया. आता काय करायचं या सिच्युएशनला ते बघूया आपण. तू काहीतरी डोकं लढव सौमित्र. त्यांना सोडवून आणायला लागणार आहे. सगळ्यात महत्वाचं आहे, कळतंय का, कोणते दुखणं येऊन बसलंय ऐश्वर्यामुळे. ऐश्वर्याने नसतं तिथून हलवलं तर आज ही वेळ येत नव्हती. काय हे लोक ऐकत नाही ना, तेच कळत नाहीये. सौमित्र चिडचिड करत असतो, बडबड करत असतो. जानकी म्हणते भाऊजी हे बोलायची, हे सगळं राग काढण्याची हे वेळ नाहीच आहे. सगळ्यात आधी तर दोघांना बाहेर काढणं महत्वाचं आहे. जेलमधून त्यांना सोडवणं आणि या सगळ्यातून निर्दोष मुक्तता करणं एवढंच काय आपल्या हाती, आपण ते करू शकतो. नंतर विक्रांत भाऊजींची ही अवस्था कोणी केली हे सुद्धा आपल्याला शोधायचंय. त्यामुळे चिडचिड भांडण आपापल्यात नकोय. शांततेत आपल्याला सगळं काही करायचंय, कळतंय का. आधी आता विचार करा त्यांना कसं आपण सोडवू शकतोय. पोलीस स्टेशनला जाऊया प्लीज प्लीज प्लीज, काहीतरी करा. तुम्ही केलं तर काहीतरी होऊच शकतंय. चला तुम्ही चेंज करतो, आपण पोलीस स्टेशनला जाऊया. लगेच आलो मी, अगदी 5 मिनिटं. जी दोघं सुटतील ना, प्रयत्न करूया आपण. ट्रायल लेवल बेस्ट वहिनी, डोंट वरी. ऋषिकेश आणि जानकीला इतकं टेन्शन आलेलं असतं की हे काय होऊन बसलंय, सगळंच अवघड होऊन बसलेलं असतं. कुठे तुम्हाला जेलमधून बाहेर काढलं होतं, एवढं सगळं खस्ता खाऊन तुम्हाला बाहेर काढलं. आता हे समोर काय आलंय परत. आता जानकीला खूप टेन्शन येत होतं, सगळं ठीक होणार, पण नाही, काहीही ठीक होणार नव्हतंच. तरी वेगळंच होऊन बसलं हो ऋषिकेश. एक कुठं सावरायला गेलं की दुसरं काहीतरी बिघडवून बसतं. काय चाललंय आपल्या मागे आणि काय लागलंय हे कळतच नाहीये ऋषिकेश. खरं सांगते, काहीही कळत नाही नेमकी आपल्या बाबतीत हे सगळं काय घडत चाललंय. तर या सारंग भाऊजी यात पुरते अडकलेत. आता त्यांना काढणं अवघड आहे. बघू आता सौमित्र भाऊजी काय करतात. तर त्यांनी काहीच केलं नाही. ते आम्ही तिघेही सोबत होतो ते खोरायला. ते सगळं खोदून वगैरे बघितलं तर काय, भाऊजींची डेड बॉडी. सगळ्यांनाच जबरदस्त धक्का बसला आणि ऐश्वर्याने सुद्धा हे भावनेच्या भरातच केलंय. तिने काही मुद्दामून केलेलं नाहीच. त्या मागच्या अंगणात विक्रांत भाऊजींची डेड बॉडी कोण आणून पुरू शकतंय, विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ना. त्याचा मृत्यू कशामुळे झाला असेल, त्यांना कुणी मारलं असेल, अनेक प्रश्न जानकी आणि ऋषिकेशच्या समोरून उभे राहिलेले असतात की हे चाललंय काय किंवा केलंय कुणी. ऋषिकेश ऐश्वर्याने काहीच केलेलं नाहीये, बिचारी उगाच अडकतीये सगळ्यात. हलवून वेडेपणा का केला हे कळत नाही मला. तिने बॉडी हलवायला नको होती, मी मान्य करतेय की जरा शांत होतीस का, कशामुळे, कशी वागली याचा विचार करायची ही वेळ नाहीच आहे. काहीतरी मार्ग नक्की निघेल आणि मार्ग आपण काढूया. डोंट वरी.
आपण कोणाचं वाईट केलेलं नाही, आपलं तरी का वाईट होणार आहे? त्यामुळे रिलॅक्स, सगळ्या याच्यातून पडूया आपण बाहेर करू आणि तसंच हो, सगळं चांगलंच होऊ दे ऋषिकेश, सगळं चांगलं होऊ दे. कारण ऐश्वर्या आता रडत असतात, गायावाया करत असतात की कोणीतरी आमच्या मागच्या अंगणात ती बॉडी आणून पुरली आणि आम्हाला पोलिसांनी पकडू नये म्हणून आम्ही घेऊन चाललो होतो. कुणी काय ऐकायला तयार नसतं. ऐश्वर्या आणि सारंगला आता खेचत खेचत पोलीस घेऊन चाललेले असते. प्लीज ऐका, कुणीच ऐकायला तयार नसतं. ऐश्वर्या आता त्या बाईवर इतकी खेकचते, ए जरा सोड ना, काहीतरी सांगते, जरा ऐक ना, ओढतेस काय, पळून चालली का मी? चिडलेली असते आणि मोठ्या आवाजात आता बोलायला लागलेली असते. कधीपासून सांगतोय काही केलं नाहीये, काही केलं नाही, ऐकायला येत नाही का? उगाच जबरदस्ती करताय, चोरांसारखी ओढतच चाललाय आम्हाला. असा आवाज नाही वाढवायचा. इन्स्पेक्टर आता चिडलेलं असतो आणि एकदम शांत बसायचं. कोर्टात काय सांगायचं ना ते कोर्टात ओरडायचं, इथे अजिबात आवाज वाढवायचा नाही. आतमध्ये टाकावंच लागणार, काही त्याच्याशिवाय पर्याय नाहीच. म्हणतात की हवालदार यांना आतमध्ये टाका, दोघांना सुद्धा. शीट तयार करा. ऐश्वर्या म्हणते ऐका तर. ऐश्वर्या म्हणते चार्जशीट नका तयार करू, आम्ही काय सांगतो ऐकून घ्या. डेड बॉडी सापडली आमच्याकडे, ठीक आहे, पण आम्ही का डेड बॉडी घेऊन पळत होतो ऐका तर आमचं. काही ऐकून घ्यायला तयार नसतो. काय असेल ते कोर्टात जाऊन सांगायचं. हवालदार यांना आतमध्ये टाका, लगेच आवरायचं, यांना उचलायचं इथून. ऐश्वर्या आणि सारंगला खेचत खेचत पोलिसांनी आता चालवलेलं असतं आणि आता सगळंच अवघड होऊन बसलेलं असतं. ज्या गोष्टीची भीती असते तीच गोष्ट आता बरोबर घडलेली असते. ऐश्वर्याला सुद्धा जेलमध्ये टाकलेलं असतं, सारंगला सुद्धा जेलमध्ये टाकलेलं असतं. आरडाओरडा केलेलं असतो, कुणी काही ऐकायला तयारच नसतं. मला सोडा, आम्ही काहीच केलं नाही, ओरडून ओरडून अगदी बुरे हाल झालेले असतात, तरी पण कुणी काही ऐकायला तयार नसतं. ऐश्वर्या सुद्धा त्या लेडी पोलीसला सांगत असते की आम्ही काहीच केलं नाही, ऐका ऐका, पण आता वरच्या साहेबांनी सांगितलं, यांचंही काही चालत नाही. अगदी गप्प उभी राहिलेली असते, त्यांनी तिचं काम चाललेलं असतं. ऐश्वर्या एकटीच काय आरडाओरडा करत, तो डोक्याला हात लावून रडत बसलेलं असतो की होत्याचं नव्हतं झालं, कुठे अडकलोय आता आणि खुनाच्या आरोपात अडकलोय म्हणल्यावर निघणं अवघड आहे. शरू म्हणलेलीच असते की मी यांची वाट लावणार म्हणजे लावणार, मी या तिघींना काही सहजासहजी सोडणार नाही, आणि तिने बरोबर तिचा शब्द पाळलेला असतो. तिघींना अडकवायला गेलेली असते तर बरोबर सारंग आणि ऐश्वर्या अडकलेले असतात. तसंही तिला ऐश्वर्याचाच राग असतो, पण त्यात सारंग सुद्धा भरडला जातो. आता रडत असते आणि सारंग सुद्धा रडत असतो. मुकेश म्हणतो जानकी तू घरीच थांब, अवंतिकाच्या जवळ आम्ही जाऊन येतो. जानकी म्हणते मला यायचं होतं. नाही, अवंतिकाच्या जवळ कोणीतरी पाहिजे, ती अचानक उठणार आणि सौमित्र नाही म्हटल्यावर ती घाबरणार, तू इथेच थांब. उद्या ना जानकी, प्लीज हट्ट करू नकोस, घरीच थांबतो. काय घडलंय ते घरात कोणालाच कळता कामा नये, कळतंय का? तितक्या वेळ लपवता येईल तितक्या वेळ या सगळ्या गोष्टी लपव, अजिबात कोणाला काही कळू देऊ नको. उगाच रात्रभर ते विचार करत बसतील, सकाळी बघू आपण काय सांगायचं आणि काय नाही, आत्ता कोणाला काही सांगू नको प्लीज जानकी, सगळी जबाबदारी तुझी. सौमित्र आणि ऋषिकेशने जे काही जानकीला सांगितलं ते तिला पटलेलं असतं आणि जानकी आता शांत बसलेली असते. ती घरीच राहायला तयार होते, कारण आता ऋषिकेश आणि सौमित्र ते येणारच असतात. ते काय ते बघणार असतात, हे सुटतात की काय, काही होतंय की काय, त्यासाठी आता येऊ नको असं सांगितलेलं असतं आणि जानकी आता घरीच राहते. पोलीस स्टेशनमध्ये ऐश्वर्या काहीच केलं नाही म्हणून रडत असते आणि स्वतःच म्हणत असते काही केलं नाही तरी सुद्धा जाम अडकली. माझ्या बरोबर सारंग सुद्धा अडकले, ते मारलंय त्याला, आम्ही नाही मारलंय त्याला, ऐश्वर्या असं म्हणत असते आणि रडत असते. ऐका असतात आधी जेलमध्ये बंद, त्या सगळ्या गुंडच असतात. ते आता ऐश्वर्याच्या जवळ जवळ येत असतात. काय कांड करून आलीस ग, काय केलंय बाहेर, खून केला, दरोडा टाकला की मारामारी केली, काय केलंय बोल बोल. ऐश्वर्या आधीच घाबरलेली असते, आधीच टेन्शन मध्ये असते आणि या बायका आता ऐश्वर्याला टॉर्चर करत असतात, तिच्या अंगावर धावून येत असतात, जवळ येऊन तिला भीती दाखवत असतात. मुर्दा पाडलाय गे परी, कुणाचा मुर्दा पाडला, आता हसत असतात आणि ऐश्वर्याला अजून टॉर्चर करत असतात. एवढी काय घाबरती, आम्ही काय खाणार नाहीये, तुला घाबरायचं नव्हतं आपल्याला, उगाच घाबरलीस ग. लोकांना मजा येते तू घाबरलीये म्हणून, आता आपल्याला काहीतरी करायला हवं की नको. आता बघ आम्ही तुझ्या बरोबर काय करतो, माझ्या दोस्त लोकांना मजा आली आहे ना, बघ आता. केसांचा वास घेत असते, साडीचा वास घेत असते, काय सुंदर वास येतो ग, वा 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 वा, साडी काय भारी आहे, काय भारी आहेस ग तू. थोबड्याकडे बघून वाटत नाही ग, मुंगी सुद्धा मारू शकते, खून तर लांबच राहिला. थोबड्याने बघितलं का पोलिसांनी तुला कसं आत टाकलं, तुझ्याकडे बघून कुणीही सांगेन की तू काहीच करू शकत नाहीये, मग पोलिसांनी तुला आतच कसं टाकलं ग. घाबरती कशाला, कुणाचा खून केलाय सांग की, कुणाचा मुर्दा पाडलाय, सुपारी घेतली होती का, अगं कुणाला मारलाय सांग की. इतकं टॉर्चर करत असतात त्या बायका ऐश्वर्याला. ऐश्वर्या इतकी घाबरलेली असते. परी घाबरू नको अगं, घाबरू नको की. ही घाबरती. ऐश्वर्या म्हणते प्लीज मला त्रास देऊ नका, ऑलरेडी खूप घाबरली आहे मी, प्लीज प्लीज मला टॉर्चर करू नका, प्लीज तुम्ही मागे व्हा, रिक्वेस्ट करते. ऐश्वर्या रडत असते, हात जोडत असते, पाया पडत असते. त्या गुंडा बायका असतात त्या अजिबात माघार घ्यायला तयार नसतात. इतकी जोरात किंचाळते, मागे व्हा. ती बाई तिची दुप्पट किंचाळलेली असते. परत आवाज वाढवायचा नाही, तिच्यापेक्षाही तिपटीने ओरडते, सांगितलं ना एकदा, जवळ यायचं नाही म्हणजे नाही यायचं. आता ऋषिकेश आणि सौमित्र निघालेले असतात. जानकी म्हणते ऋषिकेश ऐका, पोलिसांनी आता ऐश्वर्या आणि सारंगला बॉडी सकट पकडलाय बरोबर, पण खरं तर मागच्या अंगणात बॉडी सापडली आधी आणि त्या गोष्टीची मी साक्षीदार आहे. पोलीस माझ्यावर विश्वास ठेवतील ना, मी सांगते की तसं की मी स्वतः बघितलंय. यायचे प्लीज ऋषिकेश, मला तुमच्याशी वाद नाही घालायचा आहे, पण त्या दोघांना सोडवण्यासाठी जी काही मदत होईल
त्यासाठी मला यायचंय, प्लीज ऋषिकेश येऊ द्या की. त्याचं काय ग, ती एकटीच आहे ना, ती घाबरून जाणार ना. ती का झोपली, ती नाही उठणार. पण ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी कशी असतील याचीच मला भीती वाटते. प्लीज मला येऊ द्या. अवंतिका काय उठत नसते त्यामुळे तिचं टेन्शन घेऊ नका, पण ऐश्वर्या आणि सारंग भाऊजीला सोडवणं, मदत करणं फार गरजेचं, त्यामुळे प्लीज प्लीज मला येऊ द्या. शेवटी घेऊन गेलेले असतात की चल. जानकीने ऐकलेलं नसतं, हट्टीपणा केलेला असतो आणि चल असं म्हणतात. आता जानकी, सौमित्र आणि ऋषिकेश तिघेही पोलीस स्टेशनला यायला निघालेले असतात आणि त्यांना काहीही करून ऐश्वर्या आणि सारंगला सोडवायचं असतं. इकडे ऐश्वर्याने त्या बाईला चांगलाच इंगा दाखवलेला असतो आणि मागे व्हायचं असं सांगून ती आता घाबरलेली असते. धमकावून म्हणते की आतापर्यंत कोणाचा खून केला नाही, पण तू जर माझ्या वाटेला आली तर तुझा खून तर पहिला मी नक्कीच करणार. ती बाई इतकी घाबरते ऐश्वर्याला, तिला मारायला लागलेली असते. तेवढ्यात ती लेडी हवलदार येते आणि काय चाललंय, शांत बसता येत नाही का. त्याला म्हणते की मागे हो. पुढून काढी नाही की केला, एकदम शांत व्हायचं आणि मागे व्हायचं. तर आता फार विचार करत असते, मी काय करायला निघाले आणि माझ्यासोबत हे काय झालंय, मी काय करून बसलीये. फार रडायला येत असतं, फार टेन्शन मध्ये आलेली असते ऐश्वर्या. हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघूया. सौमित्र म्हणतो की तुमच्यावर 302 कलम लागलाय, गाडीत बॉडी सापडली आहे, त्यामुळे घरी घेऊन जाणं, पोलिसांनी तुम्हाला सहज सोडवणं इम्पॉसिबल आहे. भाऊजींचं असं कोणाशी काय वैर होतं की जीव घेऊन बंगल्याच्या मागच्या बाजूला आणून पुरलं, असं कोण असू शकतंय. जरा विचार करणार ऋषिकेश, कोण इतकं घाणेरडं काम करू शकतंय. इकडे आता दुसऱ्या दिवशी तमाशा सुरू झालेला असतो. शरयूला आयतं कोलीत हातात मिळालेलं असतं. तिने जो प्लॅन केलेला असतो त्यामध्ये बिचारी ऐश्वर्या बरोबर अडकलेली असते आणि हिने आता कांगावा करायला सुरुवात केलेलं असतो. इतकं घाणेरडं काम दुसरं तिसरं कोणी नाही, फक्त आणि फक्त ऐश्वर्या करू शकते. माझ्यावर विश्वास ठेव दादा, ऐश्वर्यानेच विक्रांतला मारलंय, त्या नवऱ्याला ऐश्वर्यानेच मारलंय. जोर जोरात कांगावा करत असते आणि शरयू सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते की ऐश्वर्यानेच माझ्या नवऱ्याला मारलंय. बघू आता ऐश्वर्याने मारलेलं नसतं विक्रांतला, शरयूने मारलंय हे कसं आणि काय सगळ्यांच्या लक्षात येणार हे बघायचं असेल तर बघायला येणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.